मी सदाशिव सीताराम आपटे, नेहाचा आजोबा. मी तुम्हाला ज्योत्स्ना ही पाद्यांची आपटे कशी झाली याची सत्यकथा सांगणार आहे. त्यासाठी मला इतर ठिकाणी मुळात तुम्हाला न्यावं लागेल. मी सरकारी नोकरीत मंत्रालयात ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये काम करत होतो. तिथे आमच्या मित्रांचा 4-5 मित्रांचा असं म्हणूया छोटासा एक गट होता. आमच्यातला जो सिनियर माणूस होता तो त्याला केविन होती, आम्हाला तोपर्यंत मिळाली नव्हती. तर आम्ही जेवायला दुपारचा डबा खायला त्याच्या केबिनमध्ये जमत असू आणि गप्पा बिप्पा मारत बसत असू. असा आमचा ग्रुप असताना एके दिवशी ज्योत्स्नाचे वडील माझे परमप्रिय मित्र कैलासवासी आप्पा पाध्ये यांचा या ग्रुपमध्ये प्रवेश झाला. आप्पा हे लीगल डिपार्टमेंटमध्ये तेव्हा काम करत होते. ते डिपार्टमेंट अगदी शांत सरोवरासारखं होतं. तिथे काही हालचाल नसे. शिवाय तिथली हायरार्की, काम करण्याची पद्धत, ग्रुपिंगची पद्धत हे सगळं अगदी वेगळं होतं. परंतु आप्पांना आमच्या या खडखडाटाच्या डिपार्टमेंटमध्ये उडी घ्यावीशी वाटली आणि त्यांनी एक परीक्षा दिली आणि आमच्या खात्यामध्ये नेमणूक झाली. सुरुवातीला ते गडबडूनच गेले, कारण आमच्याकडचं वर्क डिस्ट्रीब्युशन, हायरार्की, एकमेकांचे संबंध काही त्यांना पत्ता नव्हता. त्या काळात माझी आणि त्यांची गाठ पडली आणि मी त्यांना हे सर्व समजावून सांगितलं. त्यावेळेस अकस्मात आमची कायमची मैत्री जडली. ते आमच्या ग्रुपला जॉईन झाले, आमच्याबरोबर डबा खाऊ लागले आणि त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे ते सहज आमच्यामध्ये मिसळून गेले. एके दिवशी ते आम्हाला म्हणले की आता मला संशोधनासाठी वेळ काढायला पाहिजे. आता मी ठाणे स्टेशनपासून 20 मिनिटांच्या अंतरावर राहतो. संध्याकाळी आपल्याला ऑफिस काही वेळेवर कधी सोडता येत नाही, कामं संपत नाहीत. त्यामुळे आपल्याला ऑफिस सोडायला फार उशीर होतो. आता मी कुठला वेळ काढू? मी रजा घ्यावी असं मनात आलेलं आहे या कामासाठी. तेव्हा आमच्या ग्रुपमधला दुसरा मित्र तिरोडकर, त्याचं नाव, तोही बिचारा आता हयात नाही आहे. तो म्हणला, अरे तू संशोधनासाठी बाहेर पडण्या अगोदर तू आपट्याला का नाही विचारत? त्याचा मुलगा आत्ताच IITचा ग्रॅज्युएट म्हणून बाहेर पडलेला आहे, त्याला विचार. त्याप्रमाणे आप्पाने आम्हाला भीत विचारलं. आम्ही तोपर्यंत
ज्योत्स्नाला पाहिली होती, पण एकूण कमीच, आणि ह्या दृष्टीने तर मुळीच नाही. त्यामुळे मी अप्पाला सांगितलं की मी आधी घरी बोलतो, मग आपण पुढे काय करायचं ते ठरवूया. मग मी घरी बोललो आणि दोघांनी आम्ही ठरवलं की आपण वार्षिक ट्रिपमध्ये फक्त ज्योत्स्नाला पाहिलेली आहे, पण त्या आठवणीप्रमाणे तिला सून करून घ्यायला काहीच हरकत नाही. मग दाखवण्याचा समारंभ, अमकं तमकं काय असतं ते त्या काळचं, ते सगळं झालं. आणि पण असं झालं तेव्हा आम्ही ठरवलं की आपल्यात पसंती आहे, आप्पा आणखीन आईलाही पसंत आहे, पण मुलांनी एकमेकांना कुठे बघितलंय, त्यांचं कुठे संबंधच आला नाही आहे. तेव्हा त्यांना एकमेकांना भेटू दे, बोलू दे, एकदा नाही दोनदा तीनदा, आणि त्यांना त्यांची संमती किंवा त्यांचा नकार आपण समजून घेऊया. त्याप्रमाणे आम्ही विशेषतः अनिल पुढे तो ठराव मांडला आणि त्यांनी संमती दिली. मग त्यांनी एकमेकांची भेट घेतली आणि एक वर्षभर अशा भेटी होत राहिल्या. त्यानंतर त्यांनी दोघांनी फायनली आम्हाला होकार दिला आणि मग ज्या काही फॉर्मल गोष्टी असतात त्या आम्ही करत गेलो. प्रत्यक्ष विवाहाच्या वेळी आप्पा आणि मी घनिष्ठ मित्र झालेलो होतो. तेव्हा त्यांना मी सांगितलं की आप्पा, देणं घेण्याचा काही इथे प्रश्न नाही आहे, लोकांना वाईट दिसू नये इतकं तुम्ही आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला देतो, ते सगळी खरेदी तुम्हीच करा, आणि नंतर मग खर्च काय, एकूण खर्च काय झाला तो सांगा, आपण तो निम्मा वाटून घेऊया. त्याप्रमाणे त्यांनी ते सर्व घडवून आणलं. त्यामुळे त्यांच्याही नातेवाईकांना त्याच्यात काही कमीपणा किंवा गैर काही वाटलं नाही, आणि आमच्याही नातेवाईकांना हे काही गैर आहे असं वाटलं नाही. त्यांना कळलंच नाही इनफॅक्ट आम्ही असं शेअर करणार आहोत ते. प्रत्यक्ष लग्न झाल्यानंतर पाठवणीच्या वेळी आप्पांनी मला असं विनंती करून सांगितलं की बाबा, तुमची मुलगी आरती तशीच ज्योत्स्ना असं समजा आणि तशीच तिला वागणूक द्या. मी आप्पांना आश्वासन दिलं आणि तुमच्या विनंतीची काही गरजही नव्हती असंही त्यांना सांगितलं. मी त्याप्रमाणे वागत आलेलो आहे. ज्योत्स्नानेही त्याला अनुरूप प्रतिसाद दिलेला आहे आणि आज आम्ही अतिशय आनंदात एकत्र राहत आहोत. पहिला पार्ट संपला. दुसरं सुरू करू शकता लगेच. असंच कंटिन्यू. हो करा. कुठला बरं? मला शाळेपासून यांत्रिकी गोष्टींची मोठी आवड होती.
म्हणजे काय, त्या वयात काय होतं, मोडकी घड्याळं हातात यायची, ती उघडून बघायचं, काय आहेत, ही चक्र एकमेकांशी जोडलेली कशी फिरतात, काय काय असेल, कारण ती मोडलेली असल्यामुळे चक्र फिरणे वगैरे नव्हतंच, ते सगळं इमॅजिनेशनचाच भाग होता. तसंच खेळणी, मोडकी खेळणी आमच्या हातात आली की ते त्याचं उघडायची, काय तुटलंय, काय मोडलंय बघायचं, कशी चालू असताना कशी चालू असतील. बहुतेक वेळा स्प्रिंग तुटलेली असे आणि ती दुरुस्त करणं काही आपल्या हातात नसे, पण अशी गोडी होती. पुढे गोडी असून नुसती काय उपयोग, काय ऑपॉर्च्युनिटी नव्हतीच. पण मी मॅट्रिक झाल्यानंतर पुण्याला आलो कॉलेजमध्ये जाण्यासाठी. तर तेव्हा मॅट्रिक आणि कॉलेज सुरू होणे याच्यामध्ये जवळजवळ 3 महिने जात असत. तर मला मेकॅनिकीची आवड होती, तर मोटर दुरुस्तीच्या दुकानात, मोटर दुरुस्तीच्या वर्कशॉपमध्ये आपण का नाही काम करू शिकण्यासाठी, असा मला विचार आला. मी वडिलांना विचारलं, परवानगी मागितली. ते म्हणले, तू ब्राह्मण आहेस, तुला ग्रॅज्युएट हे झालंच पाहिजे, ते सांभाळून तू काहीही कर, माझी हरकत नाही. आणि तू या मोटर धंद्यात शिरणार असशील, वर्कशॉप टाकायचं असेल, तर ग्रॅज्युएट झाल्यानंतर माझी ऐपत जितपत असेल तितपत मी तुला आर्थिक मदतही करीन. त्यानंतर त्याच सुमाराला असं म्हणूया, तिथल्या त्या गॅरेजमध्ये हेड मेकॅनिक आणि मालक असे दोघेही मला दिसले. मी त्यांच्याकडे जाऊन विचारलं की मी असे मोटर दुरुस्तीचं काम शिकू इच्छितो, तुम्ही मला संधी द्याल का? तर ते म्हटले, आमची काही हरकत नाही आहे, पण पगार तुला काही देणार नाही आम्ही. अशा रीतीने तिथे मी काम सुरू केलं. संबंध त्यावेळच्या गाड्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक काहीच नसे, त्यामुळे छुप आणि गुप्त असं काहीच नव्हतं. तर ते मी शिकलो सगळं. शिकल्यानंतर ते फर्स्ट इयरमध्ये, इंटर म्हणजे सेकंड इयर, वेळच मिळेना या गोष्टीसाठी. संबंध दिवसभर लॅबोरेटरी, लेक्चर्स याच्यामध्ये जायला लागला, त्यामुळे याला खंड पडला. आणि वडिलांचं तर अट होती, ग्रॅज्युएट झालं पाहिजे, म्हणून मग मी इंटर, ज्युनियर, सिनियर असं सगळं केलं. पण मनातली ही आवड काही गेली नव्हती. त्यामुळे हा चान्स आपल्याला एसटीच्या वर्कशॉपमध्ये मिळतोय का बघूया, असं म्हणून मी त्यांच्याकडे अर्ज केला. तेव्हा मी ग्रॅज्युएट आहे वगैरे काही लिहिलं नाही. मला असा 1 वर्षाचा अनुभव आहे गाड्यां दुरुस्तीचा, एवढंच लिहिलं. त्यांचं मला बोलावणं आलं, इंटरव्ह्यू झाला, तिथं नेमणूक झाली. आता नेमणूक होताना मला तो फॉर्मली तिथला एक तो अर्ज म्हणण्यापेक्षा माहिती भरावी लागली. त्याच्यात मला ग्रॅज्युएट आहे हे लपवता आलं नाही. आणि ते वाचल्याबरोबर तो वर्कशॉपचा सुपरिटेंडंट होता, त्यांनी त्याच्या अकाउंट्स डिपार्टमेंटच्या बोलावून घेतलं आणि सांगितलं, अरे हा बघ, तुला ग्रॅज्युएट पाहिजे ना,
हा आमच्याकडे ग्रॅज्युएट आलाय मेकॅनिक म्हणून काम करायला. तर काय योगायोग असा की त्या माणसाने मला पकडलं आणि त्याच्या अकाउंट्स डिपार्टमेंटला काम करायला लावलं. मी त्याला कितीतरी वेळा सांगितलं की माझी इच्छा मेकॅनिकल पार्ट शिकायची आहे. बॉडी बिल्डिंग अमकं तमकं सगळं तुमच्याकडे चालतं ते शिकायचं आहे. पण काही नाही, त्याचा काही उपयोग झाला नाही. मग रोज सायकलवरून घरापासून दापोडीपर्यंत जात असे. रोजचा त्याचा रोज होता 4 रुपये डेली वर्कर. 4 एक महिने मी काम केलं आणि ते सोडून दिलं. मधल्या काळात असं झालं होतं की आमच्या थोरल्या बंधूने MPSCची एक जाहिरात बघितली होती टाइम्स ऑफ इंडियात मंत्रालयातल्या कामाची. त्यावेळेस ते सेक्रेटरिएट नावाने ओळखलं जायचं. पुढे ते सचिवालय नाव झालं आणि त्याही पुढे त्याचं नाव मंत्रालय झालं. आता काय करणार, माझ्या पुढे तेव्हा काही पर्याय नव्हता. मी अर्ज भरून दिलात आणि काय सांगता, मला बोलावणं आलं, तुम्ही सिलेक्ट झालेला आहात, तेव्हा अमक्या तारखेच्या आत हे पत्र घेऊन अमक्या अमक्या ठिकाणी रिपोर्ट करा. तिथे काही इंटरव्ह्यू वगैरे नव्हता, MPSCची परीक्षाच दिलेली होती. त्याप्रमाणे मी रुजू झालो आणि माझी नेमणूक ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये झाली. पॉज कर. पण मध्यंतरी अशी गंमत झाली की माझे थोरले बंधू नाशिकला होते, त्यांच्याकडे काही दिवसासाठी गेलो. तिथे त्यांच्या ॲम्बॅसडर गाडीला मी डिकार्बोनाइज म्हणून प्रकार असतो, हल्ली असतो की नाही माहीत नाही, पण ते स्वतः सगळं करून दिलं, एकट्याने हँडल केलं आणि मनासारखं झालं. याचा आनंद होताच. पण परत आल्यावर आमच्या पुढे मंत्रालयात जॉईन होणे आले. पण तो एक प्रकारे चांगलाच योग होता, कारण तिथेच माझे परममित्र आप्पा पाध्ये यांची गाठ पडली. मी मंत्रालयात काम सुरू केलं तरी माझं मन स्वस्थ नव्हतं. पण कशाने अस्वस्थ होतं हेही कळत नव्हतं. अशीच 2-3 वर्ष गेली. मला प्रमोशन मिळालं आणि मला कुणी बाहेरचा माणूस ज्युनियर एक्झिक्युटिव्हच्या रँकचं आहेस तू असं म्हणला तर हरकत नाही, अशी ती जागा होती. अशा वेळेस मी एक मुंबई युनिव्हर्सिटीची जाहिरात पाहिली. त्यांना मिडल लेवल एक्झिक्युटिव्हसाठी 1 वर्षाचा कॉम्प्रेस्ड असा प्रोग्राम अरेंज करायचा होता, मॅनेजमेंट सायन्सचा. त्याला मी अर्ज केला, इंटरव्ह्यू दिला, पास झालो आणि जॉईन झालो. हा कोर्स कॉम्प्रेस्ड होता आणि तरी त्यामुळे त्याचे
तास मोठे चमत्कारिक होते. मंगळवारी दुपारी 3 ते संध्याकाळी 8, शनिवारी असेच, आणि रविवारी सकाळी 8 ते दुपारी 2. त्यापैकी मंगळवार आणि शनिवार हे आमचे दोन्ही वर्किंग दिवस. त्यामुळे मला ऑफिसमधून पळून जाऊन हे काम करावं ही शिक्षण घ्यावं लागलं. पण सुदैवाने तो कोर्स, त्याचे वर्ग मागच्याच गल्लीत, मंत्रालयाच्या मागच्याच गल्लीत असलेल्या बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांच्या वर्गात भरत असत. त्यामुळे मला जाण्या येण्याचं वगैरे वेळ काही घालवावा लागला नाही सुदैवाने. तो कोर्स मी केला 1 वर्षाचा, आणि मी पाहिलं की सरकारी कामात वेलफेअर ऑफ द पुअर नावाची एक खोटी गोष्ट कायमची असते, आणि त्याच्यातून त्यांचं काही भलं झालंय की नाही हे बघतच नाहीत कुणी. पॉलिटिशियन्सना ते गरीबच राहायला हवे असतात. त्यामुळे, आणि त्यांच्यावर खर्च केलेले आपल्या खिशातही ओढता येतात, हेही त्यांना जाणीव होते. हे फार खटकत असेल. हा कमर्शियल कोर्स मी केल्यानंतर मला माझे डोळे उघडल्यासारखं, एकदम दिव्य दृष्टी प्राप्त झाल्यासारखं वाटलं. आणि मी, माझे जे बॉस सचिव आमच्या डिपार्टमेंटचे IAS ऑफिसर होते, ते म्हणजे असतातच, सगळे सचिव IASच असतात, त्यांना भेटलो आणि म्हटलं की असं असं मी केलं, माझ्या खर्चाने मी केलं, ऑफिसला दांड्याही मला माराव्या लागल्या, पण निभावून नेलं. पण माझे डोळे उघडलेत आणि असं वाटतं की आपण करतो ते काही योग्य दिशेचं काम नसावं. तर ते म्हणले असं काय, बरं. मग ते स्वतः त्या इन्स्टिट्यूटच्या हेडला जाऊन भेटले, आणि त्यांनी त्यांच्या त्या कॉम्प्रेस्ड कोर्सची माहिती करून घेतली. ती त्यांना इतकी आवडली की त्यांनी स्वतः कोर्स जॉईन केला. या सद्गृहस्थांचं नाव M. सुब्रमण्यम असं आहे. त्यांनी तेही त्या कोर्सने एकदम प्रभावित झाले, आणि त्यांनी सरकारकडून प्रत्येक कोर्सला 1 किंवा 2 IAS ऑफिसर्स पाठवायचे. उगीच लंडनच्या बाता न करता इथल्या इथे होण्याची गोष्ट आहे असे पटवून दिलं. आणि त्याप्रमाणे त्यानंतरच्या काळात सरकारी खर्चाने दरवर्षी 1 IAS ऑफिसर तिथे ट्रेनिंगला जाऊ लागला. ही माझ्या दृष्टीने मोठी अचिव्हमेंट असं मी माझ्या मनातल्या मनात समजतो.